रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। राष्ट्रवादीची युवक प्रदेश अध्यक्षांवरील खोटे गुन्हे मागे घ्या, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी। वादावादी ठेकेदाराने कामगाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून केली हत्या। गोलचौकी परिसरात अवैध गुरे वाहणारी पिकअप पोलिसांच्या ताब्यात। राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्षांवर कारवाई करा, भाजप या मोर्चाची मागणी। सत्ताधारी असलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी घातला महासभेत गोंधळ, हाच का धुळेकरांचा विकास? अनिसतर्फे द दारूचा नव्हे तर द दुधाचा अनोखा उपक्रम करीत धरणे आंदोलन। आता बातमीपत्र विस्ताराने। शहरातील सर्वे 483 मधील 100 फुटी रस्त्याच्या विकास योजनेत भूसंपादन करण्याविषयी आज महासभेत ठेवण्यात आलेला विषय अखेर तहकूब करण्यात आला। मनपा सभापती सुनील बैसाणे यांनी यापूर्वीच महापौर आणि आयुक्तांना पत्र देत सदर विषय मंजूर करण्यात येऊ नये अशी मागणी केली होती। आज महासभेत सभापती बैसाणेंच्या गैरहजेरीत भाजपा नगरसेवक शीतल नवले यांनी मनपा प्रशासनाला धारेवर धरीत असे वादग्रस्त आणि न्यायप्रविष्ट विषय मांडून नगरसेवकांना तसेच पदाधिकाऱ्यांना अडचणीत आणले जाऊ नये असे म्हणत जोरदार आक्षेप घेतला। त्यामुळे अखेर महापौर चंद्रकांत सोनार यांनी सदर वादग्रस्त विषय तहकूब करीत असल्याची घोषणा केली। महासभेच्या सुरुवातीलाच विषय पत्रिकेच्या बाहेरील मुद्दे उपस्थित करण्यावरून काँग्रेसचे विरोधी पक्षनेते साबीर भंगारवाले आणि भाजपा नगरसेवकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। बहुचर्चित विशेष मंडपाच्या महासभेत सुरुवातीलाच गदारोळ। जवळजवळ सर्वच नगरसेवक सभागृहात आल्याने ऑनलाईन सभेचा फज्जा।
सत्ताधारी असलेल्या भाजपच्या व नगरसेवकांनी घातला महासभेत गोंधळ। हाच का धुळेकरांचा विकास? महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत चला व्यसनाला बदनाम करूया ही मोहीम राबवण्यात येत आहे। याचाच एक भाग म्हणून आज महाराष्ट्र अणीस व नशाबंदी मंडळ व सर्वोदय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज द दारूचा नव्हे तर दुधाचा अनोखा उपक्रम करीत आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात द दारूचा नव्हे द दुधाचा उपक्रम हाती घेण्यात आला। आंदोलन प्रसंगी दारूच्या बाटलीला जोडे मारून मद्यपानाचा निषेध व्यक्त करण्यात आला। तसेच गोड दुधाचे वाटप करण्यात आले। महाराष्ट्र अणीस व नशाबंदी मंडळ सर्वोदय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या ह्या अनोख्या आंदोलन प्रसंगी अणीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर सुरेश बिराडे, रणजित शिंदे, व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंच, नशाबंदी मंडळाचे नवल ठाकरे, सूर्योदय मंडळाचे रमेश दाणे, चंद्रवीर सावळे, मधुभाऊ शिरसाट आदी यावेळी उपस्थित होते। स्वागतासाठी महाराष्ट्र सर्वोदय मंडळ, व्यसनमुक्ती महाराष्ट्र समन्वय मंच, नशामुक्ती मंडळ, राष्ट्र सेवा दल आणि इतरही सर्व मित्र पक्षाचा भ्रष्टाचार विरोधी आंदोलन हे सर्व या ठिकाणी एकत्र येऊन नववर्षाचं स्वागत करताना आपले शेतकरी दिल्लीमध्ये चर्चा करू इच्छितात, पण शासन महिन्यापासून त्याची चर्चा करत नाही। सरकारला सद्बुद्धी येऊ यासाठी आणि जनतेमध्ये दारू गुटखा नशेचे पदार्थ घेऊन दारू पिऊन ते नववर्षाचं स्वागत करतात। त्या जनतेतल्या काही लोकांना देखील सद्बुद्धी यावी यासाठी या ठिकाणचं धरणे आंदोलन आयोजित केलं होतं आणि सदर धरणे आंदोलनामध्ये सर्व प्रकारच्या पक्ष संघटना, मित्र संघटना या ठिकाणी येऊन धरणे आंदोलन केलं आहे आणि वर्षाचा निरोप देताना लोकांना गोड दूध पाजून या ठिकाणी दारूचा नाही तर दुधाचा संदेश दिलेला आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महमूद शेख यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी भाजपाच्या वतीने जोर धरत असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेस धुळ्याच्या वतनी महबूब शेख यांच्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे असून त्यांच्यावरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी करणारे निवेदन धुळे जिल्हाधिकारी यांना दिले आहे। राष्ट्रवादीचे महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष यांच्यावर नोकरीचे आमिष दाखवून एका युवतीवर अज्ञात स्थळी नेऊन गाडीमध्ये अत्याचार व बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तो तात्काळ मागे घेण्यात यावा। तसेच सदर युवतीच्या पाठीमागील बोलताना धनी कोण आहे याचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी। तसेच त्या युवतीची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माननीय महबूब इब्राहिम शेख यांच्यावर 2 दिवसापूर्वी औरंगाबाद पोलीस स्टेशन मध्ये 376 असा बोगस गुन्हा दाखल करण्यात आला। एक जनसामान्य कुटुंबातला व्यक्ती हा प्रदेशच्या पदावर जातो याचा अर्थ तुम्ही त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप करून त्याच्या राजकीय व सामाजिक आयुष्याला खराब करायचा अधिकार हा कुठल्याही व्यक्तीला नाहीये। याच्या मागे कुठली शक्ती आहे आणि असे गुन्हे जर सामाजिक आणि राजकीय लोकांवर व्हावे लागले आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रशासनावर दबाव न आणता हे जे गुन्हे दाखल होत असतील तर ह्या अशा शक्तींचा आणि अशा लोकांचा आम्ही निषेध करतो। महबूब इब्राहिम शेख हे अतिशय सामान्य घराण्यातले आहे। त्यांच्या घराची पार्श्वभूमी बघितली तर त्यांच्या घरात कोणी आमदार नाही, खासदार नाही, ग्रामपंचायत सदस्य नाही, अशी व्यक्ती ही प्रदेशचे अध्यक्ष होते। ही महत्वाची गोष्ट आहे। आदरणीय पवार साहेबांच्या या विजननी असे जनसामान्य लोकांना विविध पदांवर जायची संधी मिळते। याचा अर्थ हा नाही की कोणी उठून उद्या गुन्हा दाखल करेल आणि 376 सारखा बोगस गुन्हा असा दाखल झाला त्याच्यावर आम्ही धुळे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि शासनाला आम्ही निवेदन देतो की आपण या राज्याचे गृहमंत्री माननीय अनिल देशमुख साहेबांना या निवेदनामार्फत हा गुन्हा लवकरात लवकर मागे घ्यावा आणि याच्या मागची शक्ती कोण आहे किंवा याच्या मागचा सूत्रधार कोण आहे याची माहिती काढून त्याच्यावर आपण कारवाई करावी एवढंच मी सांगू इच्छितो।
उल्हासनगरमध्ये रात्री उशिरा एका कामगाराची हत्या झाली असून त्या कामगाराच्या ठेकेदाराने ही हत्या केल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलंय। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 येथील भाटिया हॉस्पिटलच्या मागे असलेल्या लाल साई गार्डन मध्ये रात्री उशिरा ही हत्या झाली। रात्री जेव्हा पोलिसांना ह्या घटनेची माहिती मिळाली तेव्हा हिल लाईन पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृत कामगारांचा मृतदेह हा मध्यवर्ती रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवला आहे। हत्या झालेल्या कामगारांचे नाव मनोज हटकर असे असून तो रंगारी काम करायचा। या घटनेने भाटिया हॉस्पिटल परिसरात खळबळ माजली असून लाल साई उद्यानात रात्री ठेकेदार आणि कामगार भेटले असताना सदर कामगारांनी ठेकेदाराकडे केलेल्या कामाचा मोबदला मागितला असता त्यावेळी झालेल्या वादावादीत ठेकेदाराने कामगाराला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आणि या मारामारीत कामगाराचा मृत्यू झाला। सदर ठेकेदार हा हत्या करून पळून गेला असून पुढील तपास हिल लाईन पोलीस ठाणे करीत आहे। आवाज टीव्ही न्यूज साठी सलीम मंसुरी, ब्युरो चीफ ठाणे। आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गोल चौकी परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळाली। मध्य प्रदेशाकडून धुळ्याच्या दिशेने एक पिकअप येत आहे, त्याच्यात काही संशयास्पद जनावरे भरलेली आहेत अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर आझादनगर पोलीस ठाण्याचे पेट्रोलिंग कर्मचारी यांनी पारोळा चौफुलीवर सापळा रचून एक पिकअप व्हॅनला थांबवण्यात आले। पिकअप व्हॅन थांबताच ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघेही पळून गेले। पोलिसांनी पाठलाग केल्यानंतरही ते सापडून आले नाही। त्यानंतर गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये अतिशय निर्दयीपणे 5 गायी कोंबलेल्या अवस्थेत आढळून आल्या। सदर गाडी आणि 5 गायी हे जप्त करण्यात आले आहे। सदर 5 गायी नौकार गोशाळेत जमा करण्यात आल्या आहेत। गाडीसह एकूण 2,50,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। सदरची कारवाई आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, कॉन्स्टेबल सेंदाने, कॉन्स्टेबल संतोष घुगे यांच्यासह आझादनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली आहे। अधिक तपास आझादनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत। मी पोलीस हेड कॉन्स्टेबल 551 सैंदाने, मी माझ्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल घुगे असे गोल चौकी मोबाईलवर पेट्रोलिंग करीत असताना सकाळी आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक पिकअप व्हॅन MP कडून धुळ्याकडे येत आहे, त्याच्यात काही संशयास्पद जनावरे भरलेले आहेत अशी बातमी मिळाल्यावरून आम्ही पारोळा चौफुलीजवळ बातमीप्रमाणे येऊन थांबलो। गाडी आम्हाला आली दिसली, संशय आला तिचा, आम्ही त्याला थांबवलं। तर थांबवल्यावर ड्रायव्हर आणि क्लीनर दोघं पडून गेले। त्यांचा पाठलाग केला परंतु मिळून सापडले नाही, ते काट्याकुट्यांमध्ये पडून गेले। तर गाडीमध्ये आम्ही बघितलं, गाडीवर वरती चाऱ्याचे घासोडे ठेवलेले होते, मागं पाट्या लावलेल्या पॅक, वरून काय दिसत नव्हतं। तर त्यामुळे आम्ही गाडीचे ते पाट्या आणि घासोडे थोडे बाजूला केले, बघितलं त्याच्यात 4-5 जनावरे कोंबलेली, हातपाय त्यांचे पाय दोरखंडाने बांधून कोंबलेल्या अवस्थेत दिसले। आम्ही सदर गोष्ट ही माननीय PI श्री कोकरे साहेबांना फोनवरून सांगितली। साहेबांनी सांगितलं ताबडतोब सदर गाडी माल गोशाळेत जमा करा, गाडी सदर वाहन आणि त्यांच्या मालकावर गुन्हा दाखल करा। त्याप्रमाणे आम्ही सदर वाहन नौकार गोशाळेत आणून चेक केलं, त्याच्यात 5 गायी निघाल्या। असा 5 गायी आणि गाडी असं 2,50,000चा मुद्देमाल आम्ही जप्त केला आहे आणि त्याप्रमाणे आता गुन्हा दाखल करून पुढची कारवाई PI यांच्या मार्गदर्शनाने करीत आहोत। साक्री तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी एकच गर्दी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने पुरुषांच्या संख्येपेक्षा जास्त प्रमाणात महिलांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली। तहसील कार्यालयाच्या आवारात तसेच कार्यालयात एकच गर्दी झाली होती। यावेळी मतदार अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारांसह नागरिकांनी गर्दी केली होती। तसेच या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक बिबिन हरे, उपपोलीस निरीक्षक प्रल्हाद बनसोडे, पोलीस कॉन्स्टेबल जगदीश आहिरे, पोलीस कॉन्स्टेबल शिंपी, पोलीस कॉन्स्टेबल बाविस्कर, ASI कदम, होमगार्ड रवींद्र माचे, होमगार्ड राजू बोराळे, होमगार्ड घनश्याम टाक असे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता।
राष्ट्रवादीच्या युवक प्रदेश अध्यक्षांवर औरंगाबाद येथे अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने या प्रवृत्तीचा निषेधार्थ आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत। स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रकार रोखण्यात या सरकारला अपयश आले आहे। याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी धुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन देत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत जोरदार आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादीची महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष यांच्यावर नोकरीचे आमिष दाखवून एका युवतीवर अज्ञात स्थळी नेऊन गाडीमध्ये अत्याचार व बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे। यावर राज्य सरकारने व पोलिसांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। जर कारवाई करून अटक नाही झाली तर भाजपा युवा मोर्चातर्फे यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा धुळे भाजपा युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आला। राजीनामा द्या, राजीनामा द्या, गृहमंत्री राजीनामा द्या। ती गाडी सरकारचं करायचं काय? पुढील भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाचे आमचे पदाधिकारी हर्षलजी विभांडिक आणि कुणालजी चौधरी शहराचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वात आम्ही आज जो प्रकार काल परवा घडला, राष्ट्रवादीचे एक नामांकित पदाधिकारी प्रदेशाचे त्यांच्यावर जो बलात्कारचा गुन्हा दाखल झालेला आहे तो इतका निंदनीय आहे, म्हणजे इतका चुकीचा प्रकार जो घडलेला आहे त्याबद्दल अजूनपर्यंत तरी मीडियावर जेव्हा बघतोय आम्ही कोणतीच कारवाई झालेली नाही, मीडिया पण उचललेली नाही। इतका मोठा गुन्हा आहे, बलात्कारचा गुन्हा आहे का, म्हणजे ज्यांचं सरकार आहे त्यांचा पदाधिकारी, एक जबाबदार पदाधिकारी, प्रदेशावर असणारा पदाधिकारीकडनं असं गुन्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो, म्हणजे कुठंतरी पाणी मुरतंय। हे सरकार किती जबाबदार सरकार आहे, गृह खातं काय करतंय यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार। त्यांच्यावर कारवाई तर होताच आहे, कारण की त्या युवतीवर जो प्रसंग घडलाय तिने कारवाई केलेली आहे, तिने गुन्हाही दाखल केला आहे। पण गृह खातं ज्यांच्या हातात आहे, ज्यांचा पदाधिकारी आहे असं गुन्हा दाखल, त्या गृह खात्यावर जो असलेला मंत्री आहे त्यांच्या मंत्रीवर राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ही मागणीसाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। तर सर्व भारतीय जनता युवा मोर्चाची भावना तीव्र आहे आणि या अजून काही कारवाई केली नाही तर येणाऱ्या काळात त्याच्यापेक्षा आम्ही जास्त मोठं आंदोलन करू। रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाण खानापूर येथे पुरोगामी पत्रकार संघाचा राज्यस्तरीय मेळावा मॉनिटोरिया रिसॉर्ट येथे मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला। यावेळी संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी, महाराष्ट्र सचिव प्रवीण परमार, कोषाध्यक्ष के डॉन, सुनीता तोमर, अनुज श्रीवास्तव, बाळासाहेब अडांगळे, प्रवीण दोशी, रफिक सय्यद, प्रभात सोनवणे, प्रकाश चितळकर, विनोद पवार, अनवर भाई, अमोल भालेराव, विजय कानडे, संदीप शिंदे, विविध मान्यवर उपस्थित होते। यावेळी करोना योद्धा यांना सन्मानित करण्यात आले, तसेच 2020 ची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली। पुरोगामीच्या वर्धापन दिनानिमित्त नियोजन करण्याबाबत सविस्तर चर्चाही झाली। यावेळी विविध मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। मुझे पता है तुम जा सकती हो, तुम कुछ कर सकती हो, तो मतलब ये विश्वास मेरे अंदर भी जगाया क्योंकि मेरे जैसा लगता था मैं कुछ नहीं हूँ, पर सर ने आज मुझे भी इस लाइन पे एक अच्छा प्लेटफॉर्म दिया है। और ये हमारा पुरोगामी नहीं, ये हमारा घर है। इसमें कोई जातिवादी का भेदभाव नहीं है, ऊंच नीच का भेदभाव नहीं, अमीरी गरीब का भेदभाव नहीं है। इसमें ये परिवार है एक, हम बहन भाई हैं। हमारे कर्ता धर्ता विजय सूर्यवंशी सर हैं, इनके सब हम लोग बच्चे हैं। और मैंने इतना देखा है कि इनके जो पत्रकार लोग होते हैं हमारे देश का एक पांव होते हैं, उस पांव को मजबूत करने में सभी का साथ बहुत जरूरी है। जो इंसान आगे होके इस तरह के काम करता है उसके पांव ढीले करने से अच्छा है उसके पांव मजबूत किया जाए। हम सर के साथ हैं, कभी भी हमारी जरूरत लगी तो मैं सुनीता तोमर जी को भी बहुत खूप आभार मानते की आणि सुनीता मॅडमच्या आभार त्यांनी आज मला या कार्यक्रमासाठी बोलवलंय। आणि खरोखर या कार्यक्रमाला सगळ्यांनी इतकं उत्स्फूर्तपणे सांगितलं। मला खरं याची थोडक्यात कल्पना सुनीता मॅमने मला दिली होती। आणि खरं म्हणजे सगळे माझी माहेरची लोक आहेत, मी ऍक्च्युली जळगावची आहे, माझं माहेर 40गाव आहे। आणि सगळे माझ्या बाहेरच्या लोकांना बघून मला खूप आनंद होतोय आणि खूप मला म्हणजे मी सुनीताजींना थँक्स म्हणेल की मला अशा चांगल्या पुरोगामी पत्रकार संघाशी मला जोडून घेतलेलं आहे, याचा मला खूप आनंद वाटतोय। वेगवेगळ्या संघटनाचा वेगवेगळ्या थरातील लोक आहेत। पुरोगामी याचा अर्थच आहे की तिथे कोणत्याही जाती पंथ धर्म याला हे नाही,
फुले शाहू आंबेडकर यांचा जो वारसा आहे, शिवाजी महाराज यांचा वारसा ह्या जगाला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय घटनेने आपल्याला स्वातंत्र्य दिलेले आहे. आता काही लोक बोलतात आम्ही तिकडे चाललो, तिकडे पत्रकार फोडाफोडी. हे काय फोडाफोडी, हे जे फोडाफोडी चालते ना ते जास्त दिवस नसते मित्रांनो. त्याची काही काळजी करू नका तुम्ही. ते अनेक पत्रकार संघ निघाले, घटनेने स्वातंत्र्य दिले, प्रत्येकाला संघटना काढायची, पक्ष काढायचा. पण जरी आमच्यामध्ये पण होते काही लोक, ते त्यांनी संघ काढले. प्राधिकरणाने स्पष्ट सांगितलंय तुम्ही आणखीनही काही लोकांना घ्यायचं ते घ्या, कोणाला जायचं असेल तर घ्या तुम्ही, पण असं फोर्स काढून मिसअंडरस्टँडिंग करून असं घेऊन याच्यानं संघ किंवा संघटना वाढत नाही मित्रांनो. हे लक्षात ठेवा. आणि आपला पुरोगामी संघ जो आम्ही संस्थापक, ज्यावेळेस मी रिटायर झाल्यानंतर माझ्या ऑफिसमध्ये आले, पुण्याला ही सगळी टीम आली आणि मी बघितलं. आणि माझा पिंड हा सामाजिक कामाचा आहे, विद्यार्थी दशेपासून ते सोशल वर्कमध्ये आहे. आणि मी गेली 4 वर्ष रिटायर झाल्यानंतर सुद्धा मला मंत्रालयात घेतलेलं आहे. विशेष म्हणजे त्यानिमित्ताने म्हणजे जवळजवळ 90 लोकांमधून फक्त रिटायरचे एक त्यांना मार्गदर्शन किंवा कन्सल्टंट म्हणून मी डिझास्टर कंट्रोलला काम करतो महाराष्ट्र. चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री, विश्वस्त सदस्य सलाउद्दीन खान, सुलतान मालदार, अमरसिंग राजपूत, प्राध्यापक दशरथ रोडे, किरण चव्हाण, आवाज टीव्हीचे संस्थापक संपादक कैलास गर्दे, मुकुंद शर्मा, निशा पाटील, प्रीती कोचर, रिशम तोमर, नंदकिशोर भोईर, सतीश पेडणेकर, विजय म्हात्रे, सचिन गायकवाड, प्रल्हाद पाटील, नितीन जाधव, चंद्रकांत बेळुंजे, SR पाटील, अमोल सोनार, अमोल कोळी, अमर राजपूत, संतोष जाधव, राहुल पडवळ, डॉक्टर अशोक कचरे, अशोक कोकणे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. पुरोगामीची घटना, ध्येय, धोरणे, उद्दिष्टे यांचा समन्वय सामाजिक विकासाबरोबरच शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, महिला सबलीकरण, बेरोजगारी निर्मूलन, उद्योगाच्या या माध्यमातून निश्चित उत्पादनाचे पर्याय उपलब्धतेसाठी प्रयत्न व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान अशा ध्येयपूर्तीसाठी वचनबद्ध असल्याचे मनोगत विजयकुमार सूर्यवंशी यांनी केले. मीनाक्षी बालेराव मॅडम, आमचे सचिव परवीन परमार आणि वर्धापन दिन समिती ची जी पूर्ण ऍक्टिव्ह टीम, जे आता आयोजक, नियोजक आणि हे सर्व जे करतायत त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजा. आणि महाराष्ट्रातून जमलेले माझे पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, पुरोगामी हा एक विचार आहे. हा विचार ज्या दिवशी माझ्या डोक्यात आला त्या दिवशी मला आठवले माझे शिवछत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, प्रबोधनजन ठाकरे हे विचारवंत डोळ्यासमोर आले. आणि या पुरोगामी पत्रकार संघाची स्थापना करायची मी ठरवले 2017 मध्ये. माझे सहकारी डॉन के, प्रवीण परमार, निलेश पाटील अशी मंडळांच्या समोर मी माझी संकल्पना मांडली की आपल्याला एक पत्रकार संघटना निर्माण करायचा आहे. आणि तो कसा असेल आणि त्याच्यामध्ये त्याचे ध्येय उद्दिष्ट कसे असेल त्यांच्याजवळ मी जे सांगितलं त्यांना ते अतिशय आनंद वाटला. आणि ते म्हटले की नाही, पुरोगामी विचार हा महाराजांना 350 वर्ष पूर्वीच कळाला होता, म्हणून तो विचार आज महाराष्ट्राला नाही देशाला त्या विचाराची गरज आहे. म्हणून मी संघटनेचे नाव पुरोगामी हे नाव ठेवून पुढे छोटस रोपटं लावलं होतं, त्याचा आज वृक्षात रूपांतर आता तुमच्या समोर आहे. आणि मित्रांनो, मला सांगायला आनंद वाटतो की आपण पुढे येणाऱ्या वर्षात हे पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही तर आपण पूर्ण देशामध्ये त्याचं भारत लावणार आहे. आणि पूर्ण भारत ते करत असताना अनेक राज्यातून मला फोन येत असतात, अनेक राज्यातून सांगतात सर जी आप महाराष्ट्र में आपका बहुत अच्छा काम चल रहा है, हमें भी पुरोगामी विचार से जुड़ना है, तो हमें क्या करना पडेगा. त्याच्यामध्ये आताच एक व्यक्ती आलेली आहे आपली, त्याच्याकडे काहीतरी 2,000 लोक आपल्या संघामध्ये येण्यासाठी त्यांनी आता मला येऊन सांगितलं की सर मैं 2,000 लोक अपने पुरोगामी पत्रकार संघ में लाना चाहता हूँ. ही आनंदाची गोष्ट आहे. हे माझ्या एकट्यामुळे नाही, हे तुम्ही सगळ्यांच्यामुळे हे शक्य झालं, कारण तुमच्या सगळ्यांचा मला वेळोवेळी पाठिंबा असतो. त्यामुळे आपण पुरोगामीचं काम इथपर्यंत आणू शकलो. मित्रांनो, हे वाढत असताना मला जर खरं मदत मिळाली तर आपले संघाचे सचिव आहे परवीन परमार, ते व्यवसायाने सोनार आहेत. लोक म्हणतात माणसं सोन्यासारखी असली पाहिजे, पण सोनं
ते हातात घालण्यासाठी, गळ्यात घालण्यासाठी असतं. पण पुरोगामी पत्रकार संघ सोन्यापेक्षा मी सगळ्यांना बरीच समजतो, कारण बरीच असं आहे की जिथे गेले तिथे सगळ्या जागेचं सोनं करतो. मला सोन्यापेक्षा बरीच कशी करतील आपल्या पुरोगामी पत्रकार संघामध्ये याची मला जास्त मला आनंद होईल. त्याच्यावर पाठीशी जर उभं राहिलं तर प्रत्येक या समितीमध्ये लोकांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट मित्रांनो, की मला असं वाटतं की आता जेवढे लोकप्रतिनिधी आहेत, मी मागच्या मीटिंगला सांगितलं, ते समाजसेवक असतात. लोकप्रतिनिधी तुमच्याकडे ज्यावेळेस येतात मला संधी द्या, ते समाजसेवक आज कोट्याधीश करोडपती झाले का? ते त्यांना आमदार खासदारांना किती पेमेंट आहे, समाजसेवक पत्रकारांना काय मिळतं, एवढं त्यांना पेमेंट, पेन्शन हे सगळं कुठून जातं? आपल्या खिशातून जातं. मग ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांना साध्य होत असत, मग आपण का भिकारी राहायचं? मग आपण का नाही एकत्र मिळून काहीतरी करायचं? मग आपली मुलं, आपल्या का नाही शाळा असाव्यात, आपल्या का नाही कॉलेज असावेत? तर मी असा विचार करतो की आपल्याबरोबर आपलं स्वतःचं कुठेतरी कॉलेज असेल, आपल्या कुठेतरी शाळा असतील, आपल्या हॉस्पिटल असतील, आपलं सगळं असेल. हे पुरोगामीचं असेल म्हणजे तुमचं असेल, कारण तुम्ही आज सगळे जे आहे पुरोगामीचे मुख्य, सगळे मुख्य म्हणजे सगळे विजय सूर्यवंशी आहेत. मी स्वतःला संस्थापक अध्यक्ष असेल तरी तुम्ही सर्व सेम आहेत आणि तो सगळा अधिकार तुमचा असेल. म्हणून भविष्यात आता मालेगावला आपल्याला 2 एकर जागा देऊ केली, त्याचा आपण मालेगावच्या मीटिंग मध्ये सत्कार केला. आणि अशाच बरोबर आपल्या इकडे खालापूरला सुद्धा 1 एकरवर आपल्याला जागा मिळणार आहे. अशा अनेक जागा आपल्याला, आपण चांगलं काम केलं तर लोक स्वतःहून म्हणतात, बाबा तुमच्या कामासाठी आमची जमीन द्या. आणि त्या जमिनीमध्ये मग आपण आपल्याबरोबर अनेक डॉक्टर आहेत, प्राध्यापक आहेत, अनेक क्षेत्रातले दिग्गज लोक आहेत, त्यांचं सहकार्य, त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण शाळा, कॉलेजेस, वृद्धाश्रम, मी तर वृद्धाश्रम तो असावेच नाही, कारण तशी पण दुर्दैवाने जे जास्त हाय सोसायटीचे लोक असतात त्यांना म्हातारपणे आई वडील नकोशे होतात, त्यावेळेस त्यांना नाईलाजाने वृद्धाश्रम, अशा वृद्धाश्रममध्ये जे येतील त्यांना वृद्धाश्रम नाही तर आपलं घर वाटलं पाहिजे, अशी माझी संकल्पना आहे. आणि ह्या गोष्टी लवकरात लवकर मी यशस्वीपणे आपण तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आपण या सगळ्या गोष्टी साध्य करू. जास्त आता बोलत नाही कारण खूप वेळ झाला. तर काय असेल आपण माझ्या बोलल्यानंतर आपण एक व्यासपीठ नाही अशी समोरासमोर बसून सगळं चर्चा करू आणि पुढे कसं जायचं ते तुमचं. राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्षांवरील खोटे गुन्हे मागे घ्या, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी. वादावादी ठेकेदाराने कामगाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून केली हत्या. गोलचौकी परिसरात अवैध गुरे वाहणारे पिकअप पोलिसांच्या ताब्यात. राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्षांवर कारवाई करा, भाजप या मोर्चाची मागणी. सत्ताधारी असलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी घातला महासभेत गोंधळ, हाच का धुळेकरांचा विकास? अनिसतर्फे द दारूचा नव्हे तर द दुधाचा अनोखा उपक्रम करीत धरणे आंदोलन. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. रोज
रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.